आपण एक एलिमेंट करत आलो, सगळ्यांना भेटत आलेलो आहोत. आपल्यासोबत ही सगळी मराठी पोरं येतात आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावातून हातामध्ये तिरंगा आहे आणि त्याच तिरंग्यासारख्या तोच केरारी बाणा जो तिरंग्याला बघितल्यानंतर प्रत्येक भारतीयामध्ये जो येतो ना की यस हम कर लेंगे आणि करून दाखवलंय. जेन्झीने विजय मिळवला. बिलकुल मिळवलाय. नमस्कार, मी नैतिक आहे, यवतमाळवरून आलोय आणि माझ्यासोबत जी काही मित्रमंडळी दिसते तर ती आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या. येस. तर मला असं वाटतं की एका विशिष्ट टायमाच्या नंतर असं जरा कुठेतरी देशभक्ती जी आहे तर ती रस्त्यावरती दिसली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय सरकारला पण कळणार नाही की ही जी काही माणसं आहेत तर ती जिवंत आहेत. नाहीतर काय होतं की 5 वर्षाच्या नंतर एकदा बटन दाबायचं आणि तर त्यांना जिंकवायचं. तर हा जो काही लढा आहे तर पुन्हा एका 5-6 वर्षाच्या नंतर कुठेतरी एक अकाउंटेबिलिटी जरा दाखवण्यासाठी आणि सरकारला आम्ही पण जिवंत आहोत हे जरा दाखवण्यासाठी आम्ही जिवंत आहोत ते दाखवण्यासाठी हे सगळं केलं. खरी गोष्ट आहे. तू कुठून आला दादा? मी गडचिरोलीहून आलो. गडचिरोली आणि म्हणजे 2000 किलोमीटर. हो. आता एवढं लांब आला आहेस, या ठिकाणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय, काय चेहऱ्यावरती थकवा दिसतोय पण तुझ्या? थकवा आहे, पण इकडचं वातावरण पाहून ते थोडा मनाला आनंद मिळत आहे. कारण की खूप दिवसानंतर अशा पद्धतीनं युवा, आतापर्यंत लोक म्हणत होते की युवा पिढी काही करू शकत नाही, पण आता आपल्याला असं दिसते की युवांनाही करून दाखवलाय. अकाउंटेबिलिटी मागताय युवा आणि समोरही मागत राहील आणि डेमोक्रेसी जिवंत ठेवणार हेच युवा. काय सांगाल तुम्ही? तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. मी ऑलरेडी या प्रोटेस्ट मध्ये पार्टिसिपेट केलं किती होतं. दिवसापासून आहे? मी एकच दिवस आली, बट जेव्हा एक दिवस आला तर धमाका केला. सो मागच्या आठवड्यात जेव्हा आली तेव्हा थोडं होतं की काय होईल, काही आयडिया नव्हतं, खूप अनसर्टन वाटत होतं, होईल की नाही असं पण वाटत होतं. पण असं वाटलं की ठीक आहे, अभिजित आहे, आपल्या महाराष्ट्रातून कोणीतरी नेतृत्व करत आहे, तर आपण पण सपोर्ट केला पाहिजे. पण त्याला सपोर्ट करायला आलो आणि कुठून तरी असं वाटलं की मला पण कोणीतरी सपोर्ट करताय. मी ज्या राईट्स बद्दल बोलते किंवा लोकशाही बद्दल आपण बोलतो, कुठेतरी ती लोकशाही जिवंत आहे हे कुठेतरी फील होत आहे जेव्हा असे डिसिजन येत आहे. पण कसं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, या ठिकाणी तुम्ही घरी सांगून आला? घरी माहिती आहे तसं. पण छान वाटत आहे. परत असं वाटतंय की लोकशाहीचा म्हणजे एक प्रकारचा विजय झालाय, तर त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. अपेक्षा काय आहेत आता पुढे, कशा पद्धतीने जायला पाहिजे सगळं? एक विजय तर झाला, पण एका विजयावर थांबून थोडी चालतंय. राईट. एज्युकेशनवर काम झालं पाहिजे. खूप महत्वाचं आहे शिक्षणावर काम होणं, कारण कुठून ना कुठून आम्ही सगळे ग्रामीण भागातून आलोय आणि आम्हाला त्या विषयाबद्दल एक संवेदना आहे. असं वाटतंय की कुठेतरी आपल्या भागात पण शिक्षणाचे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, तेव्हा कुठं काहीतरी होत आहे. सो त्याच्यामुळं असं वाटतंय की काहीतरी व्हायला पाहिजे. आणखी आमची तयारी आहे, जर का परत आणखी काही मोर्चा असतील तर मतलब खुशीने भाग घेऊ. एवढा एकच विषय नाही, असा आणखी कुठला विषय जरी आला जो देशहिताचा असेल, कारण की तरुणाई जी आहे ती भारत माता की जय, इन्किलाब जिंदाबाद, जय 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 भीम असे नारे देत होती, वंदे मातरमचे नारे देत होती. त्यामुळे या तरुणाईच्या देशभक्तीवर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही. ही तरुणाई हातामध्ये तिरंगा घेऊन उभा राहिलेली तरुणाई आहे आणि त्यामुळे आता या तरुणाईने अखेर स्वतःला विजयी जो ते विजय मिळवला आहे आणि त्यानंतर ही तरुणाई चाललेली आहे. त्यामुळं अशा एका मुद्द्यासाठी नाही, आणखी कितीही मुद्दे आले तरी आम्ही उभा राहू आणि जिंकून दाखवू असं म्हणताय ती तरुणाई. हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं की कशा पद्धतीने या तरुणाईचा आवाज आहे, आक्रोश आहे आणि एकदा तरुणाईने एखादा मुद्दा हाताला घेतल्यानंतर तडीच नेतात. ही जेन्झी खूपच अचाट आहे, हे सुद्धा सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे. एकंदरीत असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.